गाढवा पुढं वाचली गीता आणि रातचा गोंधळ बरा होता. हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल मंडळी. तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, विनोबा, तुकोबा, ज्ञानोबा अशा अनेक थोर संतांनी आयुष्यभर अनिष्ट प्रथेचा विरोध केला. तुम्हाला ठाऊक आहे, या अंधभक्ताळांच्या बोडख्याला चंदन घासण्यात आपलं अख्खं आयुष्य या संतांनी खर्ची घातलं. रात दिवस आपलं डोकं आपटलं, बुद्धीचा त्यांनी भुगा केला, पण पुन्हा हे भक्ताळ गधेच्या गधेच राहिले हे लक्षात घ्या. पिकले पण शिकले नाहीत. शाळेत विज्ञान आणि घरात अज्ञान अशा अवलादीवर अमेरिकेसारखे अनेक देश वर्षानुवर्षे हसत राहिले. पण हे मुरदाळ भक्ताळ सुधरायचं नावच घेत नाही, अजिबात नाही. मंडळी, आज हा विषय, ही बातमी तळपायाची आग मस्तकात ठोकणारी आहे हे लक्षात घ्या. समाजात चांगला पायंडा पडायला पाहिजे आणि याची सुरुवात स्वतःपासून करणाऱ्या तुकाराम मुंढे साहेबांनी ते धाडस दाखवलं आणि आपल्या कृतीतून, प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी ते करून दाखवलं. परंतु काय झालं, या भंगार विचारांच्या काही विकृत लोकांनी त्यांना प्रचंड प्रचंड ट्रोल केलं. अर्वाच्य भाषेत, गलिच्छ भाषेत. तुकाराम मुंढे यांनी आपल्या आईच्या मृत्यूनंतर पारंपरिक 10वा 13वा सारखे कर्मकांड न करता त्यांच्या राखेला, आईच्या राखेला स्वतःच्या शेतात त्यांनी विसर्जित केलं आणि त्या ठिकाणी एक वडाचं झाड लावलं. त्या ठिकाणी त्यांनी वडाचं एक झाड लावलं. आपली आई आसराबाईच्या स्मरणार्थ आयुष्य देणारं, सावली देणारं जिवंत स्मारक एका झाडाच्या रूपात त्यांनी आपल्या शेतात उभं केलं. मग याचा त्रास या मूर्ख अंधभक्तांना का झाला हे अजिबात कळायला मार्ग नाही. मंडळी, तुकाराम मुंढे आणि त्यांचे बंधू अशोक मुंढे यांचा हा फक्त एक निर्णय नाही, फक्त एक त्यांचा निर्णय नाही, तर हा समाजाला दिलेला एक स्पष्ट संदेश आहे. तुम्हाला त्यांचं अनुकरण करायचं नसेल तर नका करू ना. त्यांनी जे केलं ते तुम्ही केलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह नाही. कारण हा निर्णय त्यांचा आहे, त्या दोन भावंडांचा आहे. हे त्यांचे व्यक्तिगत विचार आहेत. ते सांगतायत आमच्या आईने आम्हाला हेच संस्कार दिले. मग तुम्हाला त्यांना ट्रोल करण्याचा अधिकार कोणी दिला हा प्रश्न आहे.